नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या आजच्या सेशनमध्ये. जो आपला चॅप्टर चालू आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरला बघितले न्यूरोग्लियल सेल्स. त्यानंतर आपण काय बघितलेलं तर प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. जरा जास्त प्रॉपर्टीज आहेत, जरा आणखीन एकदा व्यवस्थित एकदा रिवाइज करा. आता ते झाल्यावर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे टाइप्स ऑफ सिनॅप्स किंवा सायनॅप्स म्हणतो आपण त्याला. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा टॉपिकचं, टाइप्स ऑफ सिनॅप्स किंवा सायनॅप्स. आता सगळ्यात पहिला जरासं आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे हे सिनॅप्स काय असतात. आता मागच्या एका लेक्चरला मी तुम्हाला साधी सोपी डेफिनेशन सांगितली. काय सांगितलं आठवतं का जरासं बघा. इट इज द जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन. इट इज अ जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन. एवढी डेफिनेशन आता आपल्याला पुरेशी आहे समजण्यासाठी सिनॅप्स म्हणजे काय किंवा सायनॅप्स म्हणजे काय. आता प्रॉपर त्याची सगळी आपण डायग्राम बघूया, पण जरासं सांगतो व्यवस्थित समजते का बघा. आपण स्ट्रक्चर बघितलेलं सायटॉन, त्यानंतर काय असतं ॲक्झॉन, सगळ्याला आपण काय म्हणतो न्यूरॉन किंवा नर्वस सेल. आता जर आपण कन्सिडर केलं हा एक काय आहे, सेकंड काय आहे न्यूरॉन आहे, त्याचा ॲक्झॉन, डेंड्राइट वगैरे जे काही सगळं स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे. आता दोन नर्वस सेल आहेत, न्यूरॉन आहेत, त्याच्यामधला हा जो पार्ट आहे जंक्शन, त्याला काय म्हणायचं सिनॅप्स किंवा सायनॅप्स. दोन्ही पण प्रोनाउन्सिएशन करत असतात. आता हा एक पार्ट झाला, त्यानंतर आपल्याला आणखीन एक शब्द जात असतो त्याला म्हणायचं सिनॅप्टिक क्लेफ्ट. काय उच्चार केला मी, सिनॅप्टिक क्लेफ्ट. आता हे जरासं समजून घ्या काय आहे. पण सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे, आणि जराशी मोठी डायग्राम काढतो. आता आपल्याला माहित आहे इथे एक्झॉनला असे काय तर खाली एक्झॉन एंड किंवा एक्झॉन टर्मिनल म्हणतो आपण त्याला, असे काही तर पार्ट असतात. त्याचा हा जो बेस पार्ट काढतोय मी, त्याला पुस्तकात एक शब्द आहे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. जो पुढचा न्यूरॉन असेल तर त्याला काय म्हणणार आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आता हा झाला काय डेंड्राइटचा पार्ट झाला पुढच्या न्यूरॉनचा, म्हणजे हा पहिला न्यूरॉन, हा काय झाला दुसरा न्यूरॉन म्हणजेच काय नर्वस सेल. आता या कंप्लीट जंक्शनला आपण काय म्हणतोय तर सिनॅप्स किंवा सायनॅप्स. जो गॅप आहे, हा जो गॅप दिसतोय आपल्याला, त्या गॅपला काय म्हणायचं सिनॅप्टिक क्लेफ्ट. व्यवस्थित जरासं समजून घ्या. जंक्शनला, त्या सगळ्या कंप्लीट जंक्शनला काय म्हटलं आपण सिनॅप्स. आणि तो जो गॅप आहे, जो ॲक्झॉन एंड टर्मिनल आणि जो पुढच्या नर्वस सेलचा किंवा न्यूरॉनचा डेंड्राइटचा जो पार्ट आहे, त्यामधला जो गॅप आहे हा, त्या गॅपला काय म्हणणार आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट. आता हे बेसिक जरासं आपल्याला समजलं. आता त्याची आपण टाइप्स बघूया आणि जे ॲक्च्युअल प्रोसेस होत असते ती सुद्धा समजूया आपण. इम्पल्स एका नर्वस सेलमधून दुसऱ्या नर्वस सेलमध्ये कसे ट्रान्सफर होत असतात, एकदम बेसिक समजून घ्या, फार काय अवघड नाही. आणि त्यानंतर जो पुढचा आपला टॉपिक आहे तो जरासा महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण पोलराइज्ड काय, डिपोलराइज्ड काय असतं, रेस्टिंग पोटेन्शियल, ॲक्शन पोटेन्शियल कसे जनरेट होतात, त्यानंतर परत सोडियम पोटॅशियम पंप कसे काम करतात, ते जरासं इन डिटेल आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. आता हा जो टाइप्स ऑफ सिनॅप्स आहे ते जरासं आपण समजून घेऊया. आता जे टाइप्स ऑफ सिनॅप्स आहे त्यामध्ये दोन प्रकारचे असतात. एक असतं त्याला म्हणायचं काय इलेक्ट्रिकल, एक काय असतो टाईप इलेक्ट्रिकल. जो सेकंड टाईप आहे त्याला काय म्हणणार आपण केमिकल. आता या नावातच आपल्याला काय समजतंय, इथं काय असणार आहेत इलेक्ट्रिकल सिग्नल्स असणार आहेत. म्हणजे थोडक्यात इथं काय काम करत असतात तर आयन्स वेगवेगळे काम करत असतात. आणि केमिकल सिनॅप्ससाठी स्पेसिफिक एक केमिकल लागतं. त्या केमिकललाच काय म्हणतो आपण तर न्यूरो ट्रान्समीटर. त्याला काय म्हणतो आपण न्यूरो ट्रान्समीटर. शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. एका नर्वस सेलमधून दुसऱ्या नर्वस सेलमध्ये इम्पल्स ट्रान्सफर करण्यासाठी एखाद्या स्पेसिफिक जेव्हा केमिकलचा यूज केला जातो तर त्या केमिकलला काय म्हणायचं न्यूरो ट्रान्समीटर. बऱ्याच प्रकारचे न्यूरो ट्रान्समीटर असतात, इपिनेफ्रिन, त्यानंतर परत आणखीन तुम्हाला डोपामाइन वगैरे काय काही शब्द गेले असतील. पण एक ॲसिटाइल कोलिन आपण इथं बघणार आहे, बऱ्याच प्रकारचे असतात. ते सगळे इन डिटेल आत्ता आपल्याला अभ्यासाला नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे एक प्रकारचं असं केमिकल असतं. त्या केमिकलच्या मदतीनं काय होत असतं तर एका नर्वस सेलमधून दुसऱ्या नर्वस सेलमध्ये काय होत असतात इम्पल्स काय होत असतात ट्रान्समिट होत असतात, ट्रान्सफर होत असतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण न्यूरो ट्रान्समीटर. बरेच त्याचे काही काही टाईप्स आहेत, तेवढं इन डिटेल आपल्याला आता सध्या नाही आहे. इलेक्ट्रिकल इम्पल्स आणि इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्समध्ये जरासा एक बेसिक डिफरन्स आहे. तो जरासा आपण समजून घ्या कुठला डिफरन्स आहे तो. आता जो सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे, त्याचा जो डिस्टन्स सांगितला आहे इलेक्ट्रिकलमध्ये तो काय असतो लेस असतो. ॲज कम्पेअर टू केमिकल.
प्रत्येक पुस्तकात हा जो डिस्टन्स आहे तो व्हॅरी करत असतो, त्यामुळे स्पेसिफिक तुम्हाला नंबरवरच असा काही क्वेश्चन विचारला जाईल असं काही नाही. काही काही ठिकाणी 2 नॅनोमीटर लिहिलंय, काही काही ठिकाणी 3 नॅनोमीटर लिहिलंय, काही काही ठिकाणी 0.2 नॅनोमीटर. त्यामुळे तिथं लक्षात ठेवा, इथं हा जो डिस्टन्स आहे प्रत्येक बुकमध्ये आपल्याला व्हॅरी करत असतो. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं काय डिफरन्सला जर तुम्हाला कंपॅरिझनला वगैरे क्वेश्चन पडला तर क्वेश्चन एकदम सिंपल पडणार आहे. जो सिनॅप्टिक क्लेफ्टचा पार्ट आहे त्याचा डिस्टन्स कुठं कमी आहे इलेक्ट्रिकलमध्ये ॲज कम्पेअर टू केमिकल, आणि केमिकलमध्ये असतो तो 10 to 20 नॅनोमीटर. त्यामध्ये सगळ्यांना सिनॅप्टिक क्लेफ्ट हा जो पॉईंट व्यवस्थित कळाला असेल, सिनॅप्स कळाला असेल आणि सिनॅप्टिक क्लेफ्ट जरा दोन्ही पॉईंट जरा सिमिलर वाटत असतात, पण दोन्हीमधला फरक आता आपण चांगला समजून घेतला आहे. कम्पेअर करायला ॲसर्शनला फक्त लक्षात ठेवायचं इलेक्ट्रिकल सिनॅप्समधला जो गॅप आहे तो काय आहे म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट तो काय कमी आहे, केमिकलमध्ये थोडासा जास्त आहे, एवढंच फक्त पॉईंट आहे. ते झाल्यावर जे इलेक्ट्रिकल सिनॅप्स आहेत ते काय असतात फास्ट असतात ॲज कम्पेअर टू केमिकल. मग इकडे डिफरन्समध्ये काय लिहिणार आपण केमिकल सिनॅप्स आर स्लोअर दॅन इलेक्ट्रिकल सिनॅप्स. व्यवस्थित लक्षात ठेवायचं फास्ट कोण आहे, डिस्टन्स कोणाचं कमी आहे, आणि एक काय तर लक्षात ठेवा दुसरं आपोआप आपल्या लक्षात राहते. न्यूरो ट्रान्समीटरचा स्पेसिफिक रोल फक्त केमिकल सिनॅप्समध्ये असतो, इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये त्याचा काही सुद्धा रोल नाही. असं सुद्धा आपण डिफरन्स करू शकतोय. न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट, न्यूरो ट्रान्समीटर ॲब्सेंट. पण महत्त्वाचे जराशी हे लक्षात ठेवा फास्ट तिकडं स्लो. आणि आणखीन एक डिफरन्स लक्षात ठेवा इलेक्ट्रिकल सिनॅप्स मोस्टली काय असतात ते बाय डिरेक्शनल असतात. काय असतात बाय डिरेक्शनल, काही काही युनिडिरेक्शनल पण असतात, पण मोस्टली काय असतात बाय डिरेक्शनल. आणि जे केमिकल सिनॅप्स आहेत ते काय असतात युनिडिरेक्शनल किंवा डायरेक्शनल म्हणूया आपण. आता हे काय झाले एकदम बेसिक लेवलचे काय झाले डिफरन्स झाले. आता जे इम्पल्स ट्रान्सफर होत असतात फास्ट स्लो सगळं सांगितलं मी. आणि स्लो म्हणजे असं पण नाही की स्लो एकदम स्लो, जे काही मिली सेकंडचा फक्त डिफरन्स असतो दोन्हीमध्ये. इलेक्ट्रिकल सिनॅप्स सुद्धा फास्ट जातात, फक्त कंपॅरिझन करताना दोघांच्यात कोण फास्ट जात असतं तर इलेक्ट्रिकल. केमिकलला जरासा वेळ का लागतो कारण ते सिक्रेट काय करत असतात न्यूरो ट्रान्समीटर, त्यामुळे थोडासा जरा 0.3 0.4 मिली सेकंडमध्ये जरासा काय होत असतो डिफरन्स होत असतो. आता दोन्हीतला आपल्याला काय समजलं बेसिक डिफरन्स समजला. आता जी ॲक्च्युअल प्रोसेस आहे, ॲक्च्युअल प्रोसेस म्हणजे एका नर्वस सेलमधून एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये इम्पल्स कसे ट्रान्सफर होतात ही प्रोसेस जराशी पहिल्यांदा थ्रू डायग्रॅम आणि त्यानंतर आपण थ्रू ॲनिमेशन व्यवस्थित समजून घ्या. फार काय अवघड नाही, फक्त आपल्याला स्टेप लक्षात ठेवायचे कुठल्या कुठल्या आहेत त्या. आता आपल्याला मी बोर्डवर मी एक डायग्रॅम काढणार आहे आणि नंतर ॲनिमेशनच्या थ्रू तुम्हाला समजून सांगतो मी काय सगळ्यात शेवटी काय काय सांगतो ते लेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्या पुस्तकात सुद्धा एक चांगली डायग्रॅम आहे. आता हा जो पार्ट मी काढला आहे त्या पार्टला काय म्हणायचं जरासं मोठं काढतो म्हणजे तुम्हाला पुढं लेबल समजायला जरासं सोपं जाईल. आता बघणार आहे आपण ॲक्च्युअल सिनॅप्टिक ट्रान्समिशन प्रोसेस कशी होत असते. आता हा एक कन्सिडर करूया आपण काय तर त्याला म्हणायचं एक्झॉन एंड बल्ब, किंवा एक पुस्तकात एक नाव आहे साधं सोपं लक्षात ठेवूया, ह्याला म्हणलं आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, प्री म्हणजे आपल्याला माहिती आहे अगोदर, पोस्ट काय असणार आहे नंतर. आणि हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ह्याला काय म्हटलं आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे आपल्याला आता दोन कॉम्पोनंट समजले काय आहेत, एक आहे प्री सिनॅप्टिक, दुसरं काय आहे पोस्ट सिनॅप्टिक. आता जे इलेक्ट्रिकल सिनॅप्स आहेत त्याची प्रोसेस सिंपल आहे. प्रोसेस सिंपल म्हणजे काय लक्षात ठेवा की हा एक न्यूरॉन आहे आणि हा एक न्यूरॉन आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल्स काय होत असतात असे ट्रान्सफर होत असतात. त्यामध्ये सोडियम पोटॅशियम चॅनेल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज त्याचं एक्सचेंज कसं होत असतं ते जरासं आपण जेव्हा पुढचा जो टॉपिक आहे आपला ट्रान्समिशन ॲक्च्युअल ट्रान्समिशन कसं होतं तेव्हा जराशी काही काही गोष्टी क्लिअर होतील. आता मी जरासं स्पेसिफिक सांगतोय काय केमिकल सिनॅप्स कसे काम करत असतात, वर्किंग ऑफ सिनॅप्स म्हणून आपण त्याला. दोन पार्ट समजले आपल्याला, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे ॲक्च्युअल आता हे कुठले पार्ट समजते का बघा तुम्हाला.
जर हा एक नर्वस सेल असेल, त्याचा हा सायटॉन असेल, त्याला इथं काय असतात, डेंड्राइट्स असतात. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय सगळे लेबल्स काय आहेत ते. हा त्याचा पार्ट काय झाला ॲक्झॉनचा, त्याचे त्यानंतर एक्झॉन एंड असतात. म्हणजे हा जो पार्ट आहे का नाही तो आपण बघतोय ॲज अ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणून. काही काही पुस्तकात त्याला एक्झॉन एंड बल्ब सुद्धा शब्द असतो, तो सुद्धा बरोबर आहे. जसे पुस्तकात लेबल आहेत तसे मी काढतोय, व्यवस्थित समजून घ्या आपण. आता ते झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं, या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय असतात, असे व्हेसिकल्स असतात. काय असतात, असे व्हेसिकल्स असतात. तर जास्तच काढले मी, एक 2-3च काढतो फक्त समजायला. कन्सिडर करूया काय आपण, या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय आहेत, व्हेसिकल्स आहेत. आणि त्या व्हेसिकल्समध्ये काय कन्सिडर करूया आपण, तर जे केमिकल आहे, केमिकलला काय म्हणायचं, तर न्यूरोट्रान्समीटर. ह्याला काय म्हणलं आपण सगळ्यात सुरुवातीला, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय प्रेझेंट आहेत, व्हेसिकल्स आहेत. त्या व्हेसिकलच्या आत जे केमिकल आहे त्या केमिकलला काय म्हणणार आपण, न्यूरोट्रान्समीटर. काय प्रेझेंट आहे, न्यूरोट्रान्समीटर. आता हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते कसं काम करतं बघायचं. म्हणजे काय काय समजलं बघा आपल्याला. प्री सिनॅप्टिक, पोस्ट सिनॅप्टिक. प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय प्रेझेंट आहे, बारके बारके व्हेसिकल्स आहेत, सॅकसारखं स्ट्रक्चर असतं. त्या व्हेसिकलच्या आत काय भरलंय, न्यूरोट्रान्समीटर. असे हजारो काय असतात न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं इथं काय असतात, हा जो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे त्याच्यामध्ये, आता इकडे साईडला काढतो मी समजायला. तर इथं काय आहे, तर त्याला म्हणायचं काय, एक प्रकारचे चॅनेल्स आहेत. आणि त्या चॅनेलला म्हणायचं काय, कॅल्शियम चॅनेल. काय म्हटलं आपण त्याला, कॅल्शियम चॅनेल. आता हे जे कॅल्शियम चॅनेल्स आहेत त्याचा काय रोल असतो, आता जरा व्यवस्थित समजून घ्यायचं. हे कॅल्शियम चॅनेल एक प्रकारचं गेट सारखं काम करत असतात. एक प्रकारचं काय, गेट सारखं काम करत असतात. सपोज हा कन्सिडर करा एक प्रकारचा काय, इथं दरवाजा आहे ह्याला असा. आता आपल्याला माहित आहे इम्पल्स, तो स्टिम्युलस कुठला पण असेल, फिजिकल असेल, केमिकल असेल, मेकॅनिकल असेल. स्टिम्युलसनं काय काम केलं, इम्पल्स जनरेट करायचं काम केलं. आता इम्पल्स जनरेट झालाय, त्या इम्पल्सचं काय बघतोय आपण, ट्रान्समिशन. आणि ट्रान्समिशन फक्त कुठल्या पार्टमध्ये बघतोय आपण, एका न्यूरॉनमधून इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनमध्ये कसा जाणार, त्या न्यूरॉनमधून तो कसा ट्रान्सफर होत असतो त्या लेअरवरून ॲक्झॉनच्या, ते अजून बघितलं नाही आपण, ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. आत्ता फक्त काय बघतो, एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये हा इम्पल्स कसा ट्रान्सफर होतोय. आता इथे मी काय सांगितलं बघा, कॅल्शियम चॅनेल्स आहेत. काय आहेत, कॅल्शियम चॅनेल्स. आणि हे गेट सारखं काम करत असतात. आता जेव्हा कधी पण इथं सपोज कन्सिडर करूया, इथं काय आला, आता इम्पल्स आलाय, त्याला काय म्हटलं आपण, इम्पल्स आहे. हा इम्पल्स आहे, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झालं, ते जरासं नंतर बघूया. स्टिम्युलस जनरेट झाला, काय झालं, आता इम्पल्स आला. इम्पल्स कुठं आहे, आता प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये. आता जेव्हा कधी पण हा इम्पल्स डेंड्राइट्समधून असा प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये येतो, इथं येतो, तेव्हा काय होत असतं जरासं बघूया आपण. आणि स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा, पुढे जरासं लागणार आहे आपल्याला. काय स्टेप झाली बघा, सगळ्यात पहिला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. मी शब्द काय वापरला, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. त्या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय झालं, तर ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झालं. त्यापेक्षा आपण साधा सोपा शब्द वापरूया, काय झाले, इम्पल्स आले. काय झाले, आता इथं इम्पल्स आले. म्हणजे पहिली स्टेप काय झाली, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये इम्पल्स आले. ते कसे आले, काय आले, ते जरासं नंतर बघूया आपण. थोडक्यात आत्तापुरतं काय लक्षात ठेवायचं, स्टिम्युलसनं काय झालं, इम्पल्स जनरेट करायचं काम केलं. इम्पल्स आला, सगळ्यात त्या सायटॉन, डेंड्राइट वगैरे जे काय सगळं पास कुठं आलाय, तो आता एक्झॉन टर्मिनलमध्ये आलाय. आणि हा जो पार्ट आहे तो आपण इथं काय करतोय, फक्त ॲज अ इन द फॉर्म ऑफ डायग्रॅम बघतोय. प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये कोण आलाय, तर इम्पल्स आलाय. आता जेव्हा कधी पण हा इम्पल्स इथे येतो तेव्हा काय होत असतं, तर हे जे कॅल्शियमचे गेट आहेत, हे कॅल्शियमचे गेट काय होतात, ओपन होतात. हे कॅल्शियमचे गेट काय झाले, हा दरवाजा काय झाला, असा ओपन झाला. आता हा दरवाजा ओपन झाला तर तो कुणासाठी ओपन होत असतो, तर त्याच्या नावातच आहे, हा ओपन कोणासाठी झाला, तर कॅल्शियमसाठी. आता बाहेर हे जे काही मटेरियल असतं, एक प्रकारचं फ्लुइड प्रेझेंट असतं, तिथं काय प्रेझेंट असतात, कॅल्शियम प्रेझेंट असतात. कॅल्शियम आयन प्रेझेंट आहेत. ते कॅल्शियम
कॅल्शियम आयन्स म्हटलं मी, काय म्हटलं, कॅल्शियम आयन्स. ते कॅल्शियम आयन्स दरवाजा उघडलाय म्हटल्यावर काय होणार आहे, ते कॅल्शियम आयन्स हे आत जाणार. कॅल्शियम आयन काय झाले, त्या दरवाज्यातून आत आले. कधी येणार आहेत ते, जेव्हा इम्पल्स येणार आहे. पहिला इम्पल्स येणार, त्यानंतर दरवाजा ओपन होणार. दरवाजा ओपन म्हणजेच काय, कॅल्शियम चॅनल्स काय होतात, ओपन होतात. कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यावर आत कोण आलं, कॅल्शियम आयन्स बाहेर प्रेझेंट असतात. कॅल्शियम आयन्स आत आले. आता हे कॅल्शियम आयन्स आत आल्यावर ते काय करतात, तर हा जो व्हेसिकल आहे, व्हेसिकल कुठं प्रेझेंट आहे, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये, त्या व्हेसिकलला काय होतात, बाइंड होतात. म्हणजे पहिली स्टेप काय झाली, इम्पल्स आला. इम्पल्स आल्यामुळे काय झालं, कॅल्शियम चॅनल काय झाले, ओपन झाले. कॅल्शियम चॅनल ओपन झाले. कॅल्शियम कुठं कशाला बाइंड झाले, तर त्या व्हेसिकलला. आता व्हेसिकलला बाइंड झाले, काय तर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालं. आता व्हेसिकलला बाइंड झाल्यावर ते व्हेसिकलला ट्रिगर करतात. मग थोडक्यात व्हेसिकलला सांगतात आता त्यानं त्याचं काम केलं पाहिजे. मग काय होतं बघायचं आता, हे जे व्हेसिकल्स आहेत, आता तुम्हाला इथे आणखीन एक जर असं एक मी लेबल सांगतो. हे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे. हे जे मेम्ब्रेन आहे, हे जे मेम्ब्रेन सारखं स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हणायचं प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. आता हे काय करतात, हे जे व्हेसिकल्स आहेत, कॅल्शियम आणि व्हेसिकलचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झाल्यावर, म्हणजे कॅल्शियम आला, व्हेसिकलला बाइंड झाला. आता व्हेसिकल काय होणार आहे, तर या प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या इथे येणार. कुठे येणार तो, प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या इथे येणार. आणि प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या इथे आल्यावर त्याचं जे केमिकल आहे, म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या आत काय होतं, तर हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत ते तो काय करणार, रिलीज करणार. काय करणार, रिलीज करणार. व्यवस्थित प्रोसेस समजली का बघा. इम्पल्स आले, कॅल्शियम चॅनल ओपन झाले, कॅल्शियम आयन्स आत गेले. कॅल्शियम आयन्स आत गेल्यावर ते बाइंड कुणाला झाले, व्हेसिकल्सला. व्हेसिकल कुठं आले आता, प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनवर. प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनवर आल्यावर त्यांनी काय काम केलं, जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, जे केमिकल आहे ते रिलीज केलं. केमिकल आता इथं घेऊया आपण ॲसिटाइल कोलिन. केमिकल काय घेऊया आपण, न्यूरो ट्रान्समीटरचं नाव घेऊया आता इथं आपण, ॲसिटाइल कोलिन. चोलिन वगैरे असं म्हणू नका, ॲसिटाइल कोलिन. आणखीन एकदा सांगतोय, ॲसिटाइल कोलिन. डोपामाइन, इपिनेफ्रिन बऱ्याच प्रकारचे आहेत, सेरोटोनिन वगैरे. खरं तेवढं आपल्याला इन डिटेल आत्ता अभ्यासाला नाही, नाव फक्त लक्षात ठेवायचं. त्या केमिकलचं, त्या न्यूरो ट्रान्समीटरचं नाव काय आहे, ॲसिटाइल कोलिन. आता हे ॲसिटाइल कोलिन काय झाले, सगळे इथं आले. ॲसिटाइल कोलिन सगळे कुठं आले, या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आले थोडक्यात म्हणूया आपण. आता ते काय होत असतात, तर बाइंड होत असतात. आता ते बाइंड कुणाला होतात, व्यवस्थित जरा लक्ष द्या. ते बाइंड कुणाला होतात, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर. आता ह्याला जर आपण प्रीसिनॅप्टिक म्हटलं असतं तर ह्याला काय म्हणणार आपण, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर. इथं सुद्धा काय असतात, तर सोडियम पोटॅशियम चॅनल असतात. सोडियम चॅनल म्हणूया आपण. आता हे जे सोडियम चॅनल्स आहेत त्याचा दरवाजा काय असतो, बंद असतो. पण जेव्हा हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, इथं जेव्हा बाइंड होतात तेव्हा हा काय होतो, दरवाजा ओपन होतो. आणि तो कुणासाठी ओपन होतो, तर पोटॅशियम आयन्ससाठी. आता हे सोडियम पोटॅशियम आयन्स ते जरासं आपण नंतर बघूया. फक्त काय लक्षात ठेवायचं, न्यूरो ट्रान्समीटर आला. न्यूरो ट्रान्समीटर कशाला बाइंड झाला, एक काहीतरी चॅनल आहे, एक काहीतरी गेट आहे, त्याला बाइंड झाला. ते गेट काय झालं, ओपन झालं. आता ओपन हे सोडियमसाठी ओपन झालं. सोडियम आयन्स आता आत येणार आहेत आणि इथून काय होणार आहे, इम्पल्स हे काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. आता हे डिपेंड करत असतं ते सोडियम आणि पोटॅशियम चॅनल्सवर. त्यामुळे ते जे आहे सोडियम चॅनल्स का ओपन होतात, ते सॉल्टेटरी कंडिशन काय असते ते जरासं आपण पुढे बघणार आहे. बेसिक फक्त काय समजून घ्यायचं, इम्पल्स आला, इम्पल्सनं काय केलं, कॅल्शियम चॅनल ओपन केले. कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यावर कॅल्शियम आत गेला. कॅल्शियम आत जाऊन कुणाबरोबर त्यानं बॉन्डिंग केलं, व्हेसिकल बरोबर. व्हेसिकल गेला कुठं, प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन वर. त्यानं सिक्रेट काय केलं, तर त्याचं आत असलेलं न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट केलं. न्यूरो ट्रान्समीटर कुठं बाइंड झाले, तर एका पोटॅशियम चॅनलला म्हणूया आपण. पोटॅशियम आत गेले आणि काय झाले, थोडक्यात इम्पल्स काय झाले, ट्रान्सफर झाले.
आता पोटॅशियम आत गेल्यावरच इम्पल्स काय ट्रान्सफर होतात हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. फक्त आत्तापुरतं काय समजून घ्यायचं, इथे एक गेट होतं ते ओपन कुणामुळे झालं, न्यूरोट्रान्समीटरमुळं. आणि थोडक्यात काय, इम्पल्स एका नर्व्हस सेलमधून दुसऱ्या नर्व्हस सेलमध्ये काय झाले, ट्रान्समिट झाले. एवढी सिंपल प्रोसेस आहे, फार काय अवघड नाही. आता इथं आणखीन एक महत्त्वाचं आहे, हे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत हे सिक्रेट झाले, आता थोडं सिक्रेट झाले, त्यातून बाहेर पडले व्हेसिकल्समधून, त्यांचं काम केलं. त्याचं बाइंडिंग कशाबरोबर होतं, तर त्या चॅनलबरोबर बाइंडिंग होत होतं, ते सुद्धा झालं, त्याचं काम झालंय. आता त्याचं काम झाल्यावर काय होत असतं, तर एक प्रकारचं आणखीन एक केमिकल, थोडक्यात त्याला एन्झाईम म्हणूया आपण, ॲसिटाइल कोलिनला जे काही डायजेस्ट करत असतं, ॲसिटाइल कोलिनला काय करत असतं, डायजेस्ट करत असतं. त्याचं कन्व्हर्जन ॲसिटाइल आणि कोलिनमध्ये करत असतं, ॲसिटाइल आणि कोलिनमध्ये. म्हणजे थोडक्यात त्याला ॲक्टिव्हमधून ते काय करतं, इनॲक्टिव्ह करतं, जेणेकरून ते परत बाइंड होणार नाही. कारण जर सारखं सारखं न्यूरोट्रान्समीटर बाइंड व्हायला लागले तर सारखे सारखे काय होतील, इम्पल्स ट्रान्सफर होतील. मग तसं आपल्याला करायचं नाही. इम्पल्स फक्त एकदाच गरज आहे तेवढी काय करायची, ट्रान्सफर करायचे. नंतर त्याचं काम झाल्यावर त्याला ॲक्टिव्ह आहे, त्याला काय करायचं, इनॲक्टिव्ह. मग तिथं कोलिन इस्टरेज म्हणून एक प्रकारचं एन्झाईम असतं, कोलिन इस्टरेज. कोलिन इस्टरेज एक प्रकारचं एन्झाईम सिक्रेट केलं जातं. ते एन्झाईम सिक्रेट केल्यामुळं जो ॲक्टिव्ह ॲसिटाइल कोलिन आहे तो काय होतो, इनॲक्टिव्ह होतो, तो ब्रेक होतो थोडक्यात ॲसिटाइल आणि कोलिनमध्ये. आणि हे ॲसिटाइल आणि कोलिन परत कुठं जातात, तर त्या व्हेसिकलमध्ये, ते मेम्ब्रेनच्या थ्रू वगैरे. परत तेवढं इन डिटेल आपल्याला अभ्यासाला नाही. माझ्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल जे ट्रान्समीटर आहे हे कुठलं बघतोय आपण, केमिकल सिनॅप्स, त्याचं वर्किंग बघितलं आपण. कारण न्यूरोट्रान्समीटर, व्हेसिकल, पोस्ट सिनॅप्टिक, प्री सिनॅप्टिक हे जराशे नवीन शब्द आहेत आपल्याला. मी आणखीन एकदा सगळे लेबल सांगतोय, व्यवस्थित जरासं लक्ष द्या. सगळ्यात सुरुवातीचं काय प्रोसेस, माझ्यामध्ये सगळ्यांना आता व्यवस्थित क्लिअर झाले असेल, सगळ्या स्टेप्स समजल्या असतील. त्यामध्ये फक्त लेबल जराशे महत्त्वाचे आहेत, कारण या डायग्रामवर तुम्हाला, डायग्राम ओरिएंटेड तुम्हाला नीट असू दे किंवा CET असू दे, त्याला क्वेश्चन पडू शकतात. त्यामुळे सगळे लेबल व्यवस्थित समजून घ्या. पूर्ण एक आहे त्याला काय म्हटलं आपण, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. पुढचा आहे त्याला काय म्हटलं आपण, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. हे जे आहे त्याला काय म्हटलं आपण, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. हे जे आहे त्याला काय म्हटलं आपण, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. दोन्ही गोष्टी कळाल्या आपल्याला. त्यानंतर प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये तुम्हाला स्पेसिफिक असं विचारतात, व्हेसिकल कुठं आहे, प्री सिनॅप्टिकमध्ये का पोस्ट सिनॅप्टिकमध्ये. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय प्रेझेंट आहे, व्हेसिकल. त्यानंतर पोटॅशियम चॅनल्स कुठं प्रेझेंट आहेत, तर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये. व्यवस्थित जरासं लक्षात ठेवा. न्यूरोट्रान्समीटर कशामधून रिलीज झाला, व्हेसिकलमधून. न्यूरोट्रान्समीटर कुठला आहे ते तुम्हाला विचारत नाहीत, पण त्यातलं त्याचं बेसिक एक्झाम्पल म्हणून ॲसिटाइल कोलिन नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. बरेच आहेत पण आपल्या पुस्तकात फक्त एकच नाव मेन्शन केलंय, ॲसिटाइल कोलिन. त्याचं काम झालं ॲसिटाइल कोलिनचं, तर त्याला कोलिन इस्टरेज एन्झाईम काय करत असतं, ब्रेक करत असतं दोन कॉम्पोनंट्समध्ये, ॲसिटाइल आणि कोलिन. आणि ते परत कोण घेतं, व्हेसिकल्स घेतात नवीन ॲसिटाइल कोलिन तयार करायला. एकदम सिंपल प्रोसेस आहे. केमिकल सिनॅप्स आपण बघितले, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, सोडियम पोटॅशियम चॅनलचे ट्रान्समिशन. आणि जे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पोलराइज्ड रेस्टिंग काय असतं ते जरासं अवघड वाटत असतं. त्याच्यावर मिलीवोल्ट चार्ज कसं आहे, ते अँप्लिट्यूड कसं काय काय मोजलं, बरेच काही काही कॉम्प्लिकेटेड पार्ट आहेत. कारण मी आज फक्त बारका हा पार्ट म्हणजे टाइप्स ऑफ सिनॅप्स हा फक्त कव्हर करतोय. ह्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो जरासा व्यवस्थित आपल्याला सगळा स्टेप वाईज समजला पाहिजे, थोडासा जरा मोठा आहे. त्यामुळे तुम्ही पुढच्या लेक्चरला घेणार आहे. माझ्यामध्ये आजच्या लेक्चरला आपण जे टाइप्स ऑफ सिनॅप्स आणि जे केमिकल सिनॅप्स सांगितलेत, जी प्रोसेस आहे त्याचं वर्किंग आहे ते व्यवस्थित सगळ्यांना समजलं असेल. सारखं जरा व्हिडिओ बघत जावा, प्रोसेस सिंपल असतात. आणि कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर जरासा भर द्या. आणि जे काही पॉईंट सांगितलं ते व्यवस्थित रिवाईज करा. आणि आजच्यापुरतं आपण इथं थांबूया. आता जराशी जी प्रोसेस आहे आपण ॲनिमेशनच्या थ्रू बघूया. सिनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये काय कसे काय काय चेंजेस होत असतात. आता ब्रेनमध्ये आपल्याला माहिती आहे काय प्रेझेंट आहेत, न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉनचं बेसिक स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, सायटॉन, ॲक्झॉन, डेंड्रॉन, डेंड्राइट्स, ॲक्झॉन, एंड बल्ब, त्यानंतर मायलिन शीथ, शॉन सेल, हे सगळं बेसिक स्ट्रक्चर आपण बघितलं आहे. आता जो पार्ट दिसतो आपल्याला त्याला काय म्हणणार आपण, सिनॅप्स. जरासं आपण झूम करून बघूया. सिनॅप्समध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे जे मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हटलं आपण, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि खाली जी मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हटलं आपण, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. दोघांच्या मधला जो गॅप आहे त्याला काय म्हटलं आपण, सिनॅप्टिक क्लेफ्ट.
एकदम बेसिक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर महत्त्वाचं काय आपल्यासाठी केमिकल सिनॅप्स बघतो आपण. न्यूरोट्रान्समीटर कुठं प्रेझेंट आहेत, तर ते प्रेझेंट आहेत व्हेसिकल्समध्ये. व्हेसिकल्समध्ये काय प्रेझेंट आहेत, न्यूरोट्रान्समीटर. बऱ्याच प्रकारचे असतात, पण आपल्याला अभ्यासाला काय, ॲसिटाइल कोलिन. आता खाली जे दिसतात ते रिसेप्टर बाइंडिंगसाठी जो पार्ट दिसतोय आपल्याला तो पुढे बघूया आपण. आता इम्पल्स काय झाले, ट्रान्सफर झाले. कॅल्शियम चॅनल काय झाले, ओपन झाले. कॅल्शियम आयन्स काय झाले, आत आले. कॅल्शियम आयन्स आता बाइंड होणार आहेत व्हेसिकल्सला बाइंड झाले आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालं व्हेसिकल्स आणि कॅल्शियम आयन्सचं. त्यानंतर जे व्हेसिकल्स आहेत ते प्रीसिनॅप्टिक मेमरीच्या ठिकाणी जाऊन त्याचं काय झालं, रप्चरिंग झालं. रप्चरिंग झाल्यावर काय झालं, न्यूरोट्रान्समीटर रिलीज केले व्हेसिकल्सने. न्यूरोट्रान्समीटर आता बाइंड होणार आहेत कशाला, तर आपल्या त्या सोडियम चॅनल्सला. ग्रीन कलरचे आहेत सोडियम चॅनलला काय झाले, ते बाइंड झाले. सोडियम चॅनलला बाइंड झाल्यावर सोडियम चॅनल्स ओपन झाले आणि सोडियम चॅनल्स ओपन झाल्यावर जे सोडियम आयन्स प्रेझेंट आहेत ग्रीन कलरमध्ये आपल्याला दिसतात काय, सोडियम आयन्स, ते काय होणार आहेत, तर त्याची एंट्री होणार आहे. त्याची एंट्री झाली गेटच्या थ्रू आणि जे इम्पल्स आहेत एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये काय झाले, ट्रान्सफर झाले. एका न्यूरॉनमधून काय झाले, दुसऱ्या न्यूरॉनमध्ये काय झाले, इम्पल्स काय झाले, ट्रान्सफर झाले. एकदम बेसिक आहे, फार काही अवघड मेकॅनिझम नाही, एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे. आता आपल्याला स्पेसिफिक अभ्यासाला कशाचं, तर ॲसिटाइल कोलिन्स आहे. आता जे दिसते ते स्पेसिफिक असं सेरोटोनियन्स आहे. बऱ्याच प्रकारचे काय आहेत, न्यूरोट्रान्समीटर आहेत. आता न्यूरोट्रान्समीटरचं काय झालं, ट्रान्समिशन करायचं काम होतं इम्पल्स काय झालं, एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये काय झाले, ट्रान्सफर झाले. ते झाल्यावर ते न्यूरोट्रान्समीटर काय केले जातात, डायजेस्ट केले जातात. ते काय केले जातात, डायजेस्ट केले जातात. म्हणजे 3 प्रोसेसमध्ये आपण डिवाइड करू शकतोय. सगळ्यात महत्त्वाचं न्यूरोट्रान्समीटरचं डिफ्युजन म्हणजेच काय, मेम्ब्रेनच्या थ्रू काय झाले, ते डिफ्यूज झाले. डिफ्युजन झाल्यावर ते काय होणार आहे, त्याचं काम झालं, ट्रान्सफर इम्पल्स केले वेगवेगळ्या चॅनलच्या थ्रू आणि ते झाल्यावर त्याचं काय होणार आहे, एन्झायमॅटिक डिग्रेडेशन म्हणजे स्पेसिफिक एन्झाईम स्पेसिफिक न्यूरोट्रान्समीटरसाठी सिक्रेट केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याचं काय झालं, तर डिग्रेडेशन झाल्यावर त्याचं परत काय केलं जातं, ते रिसायकल केले जातात पुढच्या यूजसाठी. साधं सोपं सिम्पल मेकॅनिझम आहे आणि हे स्पेसिफिक कुठलं आहे, तर आता जे स्क्रीनवर दिसते ते सेरोटोनिनसाठी आहे. आपल्याला अभ्यासाला कशाचं आहे, तर ॲसिटाइल कोलिन. आणि हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, ॲसिटाइल कोलिन. न्यूरोट्रान्समीटरचं नाव ॲसिटाइल कोलिन. त्याचं डिग्रेडेशन झाल्यावर काय होणार आहे, ॲसिटाइल आणि कोलिन. आता स्पेसिफिक असं तुम्हाला विचारत नाहीत, पण आपल्यासाठी महत्त्वाचं त्याचं प्रोसेस व्यवस्थित क्लिअर करून घ्या, फार अवघड नाही. न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट झाला, सेम मेकॅनिझम. आता ॲसिटाइल कोलिन आहे, रिसेप्टरला बाइंड झाला. सोडियम आयन्सचे जे चॅनल्स आहेत ते ओपन झाले, सोडियम आयन्सची एंट्री झाली, इम्पल्स काय झाले, ट्रान्सफर झाले. ॲसिटाइल कोलिनचं काम झालं. आता ॲसिटाइल कोलिनला डायजेस्ट करण्यासाठी एन्झाईम कुठलं येणार आहे, ॲसिटाइल कोलिन इस्टरेज. आणि ते ॲसिटाइल कोलिन इस्टरेज काय करणार आहे, ब्रेक करणार आहे ॲसिटाइल कोलिन 2 कॉम्पाऊंड्समध्ये. एक म्हणजे काय, कोलिन, दुसरं काय, ॲसिटेट. आता जी कोलिन आहे ते परत काय केलं जाणार आहे, ॲब्झॉर्ब केलं जाणार आहे. कशामध्ये, तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ॲब्झॉर्ब केल्यावर बऱ्याच प्रकारच्या काही काही केमिकल रिॲक्शन्स होत असतात आणि पुन्हा एकदा काय होणार आहे, तर जे न्यूरोट्रान्समीटर आहे ॲसिटाइल कोलिन ते पुन्हा एकदा तयार केलं जाणार आहे. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. आता ॲनिमेशन थ्रू तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता पुढच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक चालू करूया आणि याच्यापुरतं आपण इथे थांबूया.